नमस्कार सगळ्यांना. तुम्ही आल्यात त्याबद्दल नमस्कार नमस्कार म्हटलं. मॅडम. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्ते नमस्ते. ही कुंडली आहे 11/8/86. लिहून घ्या, तारीख लिहून घ्या. 11/8/86, 14:25 मुंबई. झाले. मॅडम परत सांगता का जरा? 11/8/86, 14:25 मुंबई. ही लग्न कुंडली पण लिहा. वृश्चिक लग्न, लग्नी शनी हर्षल, धनस्थानामध्ये मंगळ नेपच्यून मांदी, चतुर्थात गुरु, षष्ठात राहू, रवी बुध भाग्यात, शुक्र लाभात, चंद्र केतू व्ययस्थानामध्ये. ही चंद्रकुंडली आहे. ही लिहून घ्या आणि नवमोश कुंडली पण घ्या. नवमोश कुंडलीमध्ये वृश्चिक लग्न, वर्गोत्तम आहे लग्न. हर्षल रवी, शुक्र राहू षष्ठात, नेपच्यून गुरु अष्टमा. मॅडम हळू सांगा जरा. हा, हर्षल रवी चतुर्थात, शुक्र राहू षष्ठात, अष्टमात गुरु नेपच्यून, दशमात बुध, लाभात मंगळ शनी, व्ययस्थानामध्ये चंद्रकेतू. झालं. लग्न अनुराधा चतुर्थ चरण, रवी आश्लेषा, चंद्र चित्रा 3, मंगळ पूर्वाषाढा 2, राहू अश्विनीच्या पहिल्या चरणात आहे आणि नेपच्यून मूळ मध्ये. इथे चंद्र शुक्र बुधाचा परिवर्तन योग आहे. तिचं लग्न झालेलं नाहीये. 1986 ची आहे. 38 वर्ष आहे. तर का नाही झालं लग्न? रवी मंगळाचा डिफरन्स बघा किती आहे. 143 आहे. म्हणजे 143 अंशावरती तो मंगळ स्तंभी आहे. रवीच्या पुढे आहे म्हणजे तो मार्गी झालेला आहे. ते दोन ग्रह मोठे मोठे स्तंभी आहेत, मंगळ आणि शनी. दोन ग्रह स्तंभी आहेत. लग्नेश मंगळ स्तंभी, नेपच्यून युक्त. मांदी मूळ नक्षत्रात नेपच्यून वरती पडली आहे. मंगळ स्तंभी आहे. 12 तारखेला मार्गी झालाय म्हणजे 11 तारखेचा जन्म आहे आणि 12 तारखेला मार्गी झालेला आहे.
म्हणजे पूर्ण स्तंभी आहे. नंतर शनीकडे गेलात तर शनी स्तंभी आहे. बघा, ऑगस्टचा जन्म आहे, तर ज्या राशीमध्ये बसलाय त्या राशीमध्ये जर ऑगस्ट मध्ये तर मार्गी होतो. तर हा त्याच महिन्यामध्ये ऑगस्ट मध्ये मार्गी झालेला आहे. नमस्कार मॅडम. सॉरी लेट झाले बरं का. हा, नमस्ते. तर हा शनी त्याच राशी ज्या राशीमध्ये असतो तिथेच मार्गी होतो. कुंभेचा शनी नोव्हेंबरला मार्गी होणार, मीनेचा शनी डिसेंबरला मार्गी होणार. तर हा वृश्चिकेचा शनी आहे, तो ऑगस्ट मध्ये मार्गी झालाय. किती अंशावर आहे? तर 9 अंशावर आहे. तर 9 अंशामध्ये -2 करायचे. तर ज्या अंशावर असतो तिथे -2 करायचे की 7 तारखेला तो मार्गी झालाय शनी. आता विवाह उशिरा झाला, का उशिरा झाला? शनी हर्षल मुळे मॅडम, शनी हर्षल आहेत लग्नात. लग्नात शनी हर्षल आहे, शनीची दृष्टी सप्तमावर आहे, हा एक पॉइंट झाला. दुसरा पॉइंट कन्येचा शुक्र. कन्येचा शुक्र कोणाच्याही पत्रिकेमध्ये 32 नंतर विवाह. कन्येचा शुक्र असेल तर 32 नंतर, आणि त्याच्यावरती जर आणि वाईट हे झालं म्हणजे त्रिकोण योग किंवा शनीची दृष्टी, तर मग आणखीन लेट, त्याच्याही पुढे लेट. मग शनीची दृष्टी सप्तमावर आहे, कन्येचा शुक्र आहे आणि चंद्रकेतू युती आहे. चंद्रकेतू युती आहे. सप्तमेश शुक्र कन्या राशीत. मी नेहमी सांगते, जेव्हा सप्तमेश कन्या राशीत असतो तेव्हा विवाह होत नाही लवकर. कारण ही साईन जी आहे कन्या, ती निर्णय घ्यायला कमी पडते, ड्युएल माइंड आहे, निर्णय घेत नाही लवकर. त्याच्यामुळे सप्तमेश कन्या राशीत असेल तर विवाह उशिरा होतो. दुसरं दुसरा पॉइंट हा आहे की चंद्राच्या सप्तमात अश्विनी नक्षत्र आहे, राहू आहे, तिथे अश्विनी नक्षत्र पडलंय. दुसरा पॉइंट हा आहे की चंद्राचा सप्तमेश मंगळ हा स्तंभी आहे. हा चंद्र कुंडलीचा सप्तमेश मंगळ हा स्तंभी आहे. दुसरं असं की हा जो शुक्र आहे कन्येचा, सप्तमेश शुक्र कन्येचा, तो मंगळ नेपच्यूनच्या केंद्र योगात आहे. हा मंगळ नेपच्यून जो कुटुंब स्थानात पडलाय तो चांगला नाहीये. कुटुंब इथे वाढणार नाही, कारण मूळ नक्षत्र पडलंय कुटुंब स्थानात. आणि स्त्री कुंडलीमध्ये पतीचा कारक मंगळ हा स्तंभी आहे. नेपच्यूनवर मांदी आहे. चंद्रकेतू निगेटिव्ह माइंड. राहू हा अश्विनीच्या पहिल्या चरणात आहे, त्याच्यामुळे वर्गोत्तम आहे राहू. जेव्हा पापग्रह व राहू सारखा ग्रह पापग्रह वर्गोत्तम होतो तेव्हा बलवान होऊन, जितका बलवान होईल तेवढा तो स्थाननाश करतो. पापग्रह वक्री चांगला नाही. पापग्रह असेल तर त्या स्थानाचे फळ देताना तो विलंब करतो. राहू हा केतूच्या नक्षत्रात आहे. चंद्रकुंडलीचं सप्तम स्थान त्याने दूषित केलेलं आहे. आता स्तंभी शनीची दृष्टी सप्तमावर आहे. एकतर तो स्तंभी आहे आणि तो दृष्टीने स्तंभी शनी आणखी स्लो करणार. कुटुंब स्थानात मूळ नक्षत्र पडलंय आणि मंगळ नेपच्यून युती आहे, तर कुटुंब
संतती होण्याला त्रासदायक आहे. कारण संतती का नाही होणार? संतती होणार नाही म्हणून लग्न पण होणार नाही. मूल नाही म्हणून, मूल उशिरा म्हणून लग्न पण उशिरा. चंद्रकुंडलीचा पंचमेश बघा, शनी तो स्तंभी आहे. आणि पंचमेश जो गुरु आहे तो शनीच्या केंद्रात आहे. मॅडम, शुक्राचा सप्तमेश पण बघावा ना. शुक्राचा सप्तमेश गुरु शुक्राचा हा त्याच्या सप्तमी व्ययात आहे. गुरु त्याच्या व्ययस्थानामध्ये. हे मोठे मोठे पॉइंट्स आहेत की लग्न न व्हायला. चंद्रकुंडलीचा पंचमेश शनी स्तंभी आहे, संतती विलंब म्हणून विवाह उशिरा. नंतर मंगळ नेपच्यून युती आहे ही. लग्नेशच मंगळ हा नेपच्यूनच्या युतीत आहे, तर इथे फसवणूक होऊ शकते विवाहामध्ये पण. भावंड असतील का हिला? तर भावंड असतील का बघायला, मूळ कुंडलीचा तृतीयेश आणि चंद्रकुंडलीचा तृतीयेश. आता मूळ कुंडलीचा तृतीयेश शनी स्तंभी आहे. चंद्रकुंडलीचा तृतीयेश जो आहे मंगळ नेपच्यून युक्त आहे. हर्षला बरोबर आहे. शनी हा हर्षला बरोबर. चंद्रकुंडलीचा तृतीयेश गुरु आहे ना? चंद्रकुंडलीच्या तृतीय स्थानामध्ये मंगळ नेपच्यून आहे आणि चंद्रकुंडलीचा तृतीयेश गुरु आहे, तो शनीच्या केंद्रात आहे. गुरु चांगला आहे तसा, गुरुला काही तसा प्रॉब्लेम नाहीये. पण इथे मेजर इश्यू झालाय तो मंगळ, कारग्रह मंगळ स्तंभी आहे. भावंड. चंद्रकुंडलीचा सप्तमेश मंगळ नेपच्यून युक्त फसगत होऊ शकते. नवऱ्याला पण धोकादायक आहे आणि वैधव्याला पण पूरक आहे. हा, मग बघायचं जर हा मंगळ एवढा खराब आहे तर मंगळाची दशा येऊन गेली आहे का बघा. कारण मंगळ हा लग्नेश आहे, म्हणजे हिच्या जीवाला पण धोका होऊ शकतो. तर मंगळाची दशा येऊन गेली आहे का बघायचं. तर हिची दशा मंगळाची जन्मताच होती. मंगळामध्ये केतूमध्ये शनी. मग विचारायचं जन्मता काय झालं होतं का. ही युती जी आहे ती स्फोटक युती आहे. हिच्या सोनिया गांधीच्या कुंडलीमध्ये पण मंगळ नेपच्यून वैधव्याला पूरक आहे. जन्मतः मंगळाची महादशा होती ती 1988 पर्यंत 3 वर्ष होती. तर ही 3 वर्ष आता हे कुटुंब स्थान आहे, कुटुंबापासून दूर होती. काही कारणास्तव ही जन्मताच कुटुंबापासून, आई वडिलांपासून दूर होती. दुसरं ही ऍक्सिडेंटल युती आहे, म्हणजे आग लागणं. मूळ नक्षत्र म्हणजे आग लागणं, शॉर्ट सर्किट होणं, विद्युतशी संबंधित आहे. हिला बऱ्याच वेळी ऍक्सिडेंट होता होता वाचलेली आहे. ते पण गुरुची दृष्टी आहे अष्टमावर. शरीरामध्ये इथे उष्णता देतो. तर इथे 2019ला जेव्हा धनुमध्ये शनी होता, जेव्हा जेव्हा शनी इथून जाणार त्या वेळेला त्रासदायक आहे. आता पण शनीची दृष्टी येणार आहे मीन राशीतून मंगळ नेपच्यूनवर 2019ला हिला. आता हे मूळ नक्षत्र शरीरामध्ये हीट तयार करतं, गरमी. तर हिला 2019ला नागिन झाली होती. आता लग्नेशच मंगळ आहे म्हणून स्वतःला झालं. आणखी काय असू शकतं आजार? लग्न अनुराधा चतुर्थ चरणात आहे, हे आरोग्यासाठी घातक आहे. हे नक्षत्र, हे चरण वाईट आहे. युट्रसचा प्रॉब्लेम असेल मॅडम. युट्रस मध्ये फायब्रेड आहे. हे आपण आता नेहमी कुंडल्यांमध्ये बघतो ना,
अनुराधा चतुर्थ चरण किती कुंडल्यांमध्ये पाहिलं तर युट्रस मध्ये प्रॉब्लेम करतो हा. युरिनरी प्रॉब्लेम, युट्रसचा प्रॉब्लेम, गर्भाशयामध्ये फायब्रॉइड आहे तिच्या. पोटाचे पण त्रास आहेत कारण जो षष्टेश आहे मंगळ तो नेपच्यून युक्त, मूळ नक्षत्रास्तंभी आणि राहू आहे इथे. इथे जॉब साठी पण प्रॉब्लेम आहे तिला, म्हणजे जेव्हा जेव्हा शनी इथे अश्विनी नक्षत्रातनं जाणार त्या त्या वेळेला हिचा जॉब सुटणार. हे जॉब काय करते मॅडम? ही आहे ह्याच्यामध्ये आयटी मध्ये आहे. कन्येचा शुक्र असल्यामुळे आयटी मध्ये आहे. आणि हे पण आहे म्हणजे आयटी मध्येच आहे ही. आणि दुसरं म्हणजे ही हे करते, HR मध्ये पण आहे. HR चा पण केलेला, मग आयटी मध्ये केलं. तिचं एकही अफेअर झालेलं नाहीये. मॅडम मग हिचं लग्न होणारच नाही का? मुश्किल आहे, सांगते कधी होणार. मॅडम अश्विनी नक्षत्र म्हणजे सगळे चरण का एखाद दुसरं चरण अश्विनीचं? नाही सगळे. बघा, पहिलं चरण आणि चतुर्थ वाईट आहे. ओके. आता हे मंगळ शनी आहे ना, ते भावंडासाठी ही पण चांगली नाही युती. चंद्र केतू युती आहे, शुक्र राहू युती आहे आणि गुरु नेपच्यून युती आहे. तर नवमोशामध्ये ह्या युत्या झालेल्या आहेत. 2 ग्रह स्तंभी आहेत, मोठे मोठे जे ग्रह आहेत मंगळ शनी सारखे ते स्तंभी आहेत. आणि इथे शुक्र जो आहे नवमोश कुंडलीचा पण आणि चंद्र लग्न कुंडलीचा पण हा नवमोशात राहू युक्त आहे. त्याच्यामुळे जातीच्या बाहेर हिने लग्न करावं, इंटरकास्ट मध्ये जावं. नवमोशामध्ये शुक्र हा राहू बरोबर आलेला आहे. मॅडम ही कुठल्या जातीची आहे? ही मराठीच आहे, महाराष्ट्रीयन आहे. आणि चंद्रकुंडलीच्या सप्तमात राहू आहे, तर इंटरकास्टकडे जावं हिने. बलवान राहू आहे. नवमोश कुंडलीमध्ये शुक्र हा राहू बरोबर बसलेला आहे. इथून पूर्ण शनी निघून गेला मूळ नक्षत्रावरनं की विवाह होईल. बुध अंतर्दशा आहे ती अष्टमेशाची. आता जी दशा आहे शनीची महादशा. तिसरी दशा आहे. बुधामध्ये नाही, शनीची आहे. मॅडम ही मुलगी मुंबईत राहते का कुठे राहते? मुंबईत आहे. माझ्याकडे आहे स्थळ 83चं, पाहिजे असेल तर देते तिला. काय स्थळ? हा, अच्छा. चांगला आहे मुलगा. 83च आहे, एप्रिल 83. आता इथे शनीची दशा आहे. शनी नंतर अष्टमेश बुधाची येईल. अष्टमेश बुधामध्ये बुध अष्टमेश आहे, नंतर केतूची आहे, नंतर शुक्राची आहे. एवढा वेळ तर शुक्रापर्यंत, आता तर 38 वर्षाची आहे. तर इथे बुधामध्ये जी राहूची दशा आहे 2027, त्या पिरियड मध्ये लग्न होईल. 2027 बुधामध्ये राहू. मग त्यावेळेला गुरु कुठे असेल तर गुरु इथे असेल सिंहेत. तो मंगळाला बघेल जो चंद्रकुंडलीचा सप्तमेश आहे, आणि गुरु बघेल चंद्रकुंडलीच्या सप्तमा. त्यावेळेला विवाह होईल 2027ला राहूच्या दशेत. बुधामध्ये राहू. मॅडम बुधामध्ये शुक्रामध्ये का नाही होणार? बुधामध्ये शुक्र हो. कुठे, कारण गोचर पण लागलं पाहिजे ना. सिंहेमध्ये गुरु गेला ना, हं. की विवाह होईल. दोन्हीकडे गोचर लागलं पाहिजे ना. बुधामध्ये शुक्र इथे 26ला, गुरु पण तेव्हा कर्केत राहील. कर्केत असणार ना गुरु. हा.
म्हणून म्हणतोय. मग कुठे गोचर लागतंय? सप्तमाला कुठे लागतंय? सप्तमाला नाही लागत आहे, पण भाग्यस्थानात आहे म्हणून विचारतोय. नाही, भाग्यात आहे फक्त. सप्तमाला गुरु नाही लागत आहे ना. मिनेत हम्म. शनी गेला ना की शनीची दृष्टी सप्तमावर येईल. आणि गुरुचं गोचर आहे ना, सिंहेत गुरु आला की गुरुचं गोचर लागेल. कारण राहू जो आहे ना तो चंद्रकुंडलीच्या सप्तमात आहे. आणि तिकडे शुक्राबरोबर राहू आहे. जो सप्तमेत शुक्र आहे ना त्याच्याबरोबर राहू बसलाय. तर राहूच्या विदशेत होणार. अच्छा, ठीक आहे, कळलं मॅडम. मध्ये राहू विदशा. तोपर्यंत 38 आहे, 39 40 41 वर्षाची होईल. मूल तर नाहीच मॅडम आहे. यांचं मुलगी शक्य आयटीच नाही. मॅडम यांचं आयटीच क्षेत्र आहे. म्हणजे ह्यांचा जो दशमेश जो रवी बुधा बुधा बरोबर आहे आणि गुरुची दृष्टी दशमावर आहे. याचा काही संबंध आहे काय? नाही, कन्या राशीशी संबंध आहे ना आयटीचा. शुक्र नाही, कन्या राशीशी राशी. संबंध असला तरी आपलं कर्मस्थान दशमेश हा, दशमेश दशमेश जो आहे तो भाग्यात गेलेला आहे, हा चांगला आहे. आणि तो रवी बुधा बरोबर आला ना, मग बुधाचं कार्य बघायचं. हा, आणि मंगळाच्या दृष्टीत आहे ना लग्नेशच्या. कोण? हा, लग्नेश मंगळाच्या दृष्टीत बुध आहे. हा, म्हणून आयटी. हा, म्हणून आयटी ते पण आहे. आणि हा शुक्र पण कन्येचा आयटी मध्ये देतो. हे दोन्ही आहे म्हणजे एक तर तूळ रास, मंगळाची दृष्टी बुधावर, आणि दशमेश रवी भाग्यात बुधाबरोबर. करिअर चांगलं आहे, करिअरच्या बाबतीत काय प्रॉब्लेम नाही येणार. शनी स्तंभी आहे आणि शनीची तर कायमची दृष्टी आहे. आणि शनीची दशा आहे ती 13-10-41 पर्यंत आहे खरं म्हणजे. हा, मग नाही होणार ना खरं शनीच्या दशेमध्ये. शनीच्या महादशेमध्ये होणं अवघड नाही वाटत का ह्याच्यामध्ये? शनीच्याच महादशेत बघितलं ना आपण. शनीची महादशा तर आता लागली ना हिला. शनीमध्ये हा, बुध म्हणजे बघितलं आता पण. 13-10-41 म्हणजे बराच वेळ आहे दशा. 19 वर्षाची दशा आत्ताच सुरू झालेली आहे. हा तर मग शनी पण स्तंभी आहे हा. पहिली गोष्ट. हम्म. ही समोर दृष्टी पण आहे सप्तमावर. हा. तर मग शनीच्या दशेत होणारच नाही ना ऍक्च्युली खरं म्हणजे. आता आपण आधीची नंतरची डेट काढली आहे, पण होणार नाही होणार आता खरंच मुश्किल तर आहे लग्न होणं. पण हम्म. शनीच्या दशेमध्ये होऊ शकतं. नाही, विचारायचं उशीर असं आहे करून की होईल. हा, स्तंभी शनी स्तंभी जिथे असला तत्व. त्याने स्तंभीने फळ दिलं ना उशिराचं, एकदा देऊन झालंय ना. मग तो अच्छा. सारखं सारखं नाही देणार ना. ओके. एकच शनी स्तंभी आहे म्हणून तिची दशा पूर्ण एकदम वाईट नाही जाणार. स्तंभी शनीमध्ये शनी. शनी वाईट गेली. नाही, स्तंभी शनीची दृष्टी पण तसंच फळ देईल. आता हे सप्तमावर जी दृष्टी हो, पडते. सप्तमावर दृष्टी पडते ती विवाह विलंब केलाच ना त्याने. शनी स्तंभीची दृष्टी आहे नाही, तर विवाह तर उशिरा केला, झाला. आता किती आणखी किती खेचणार. आणि नवमाश कुंडलीत सुद्धा सप्तमात मांदी पडली आहे. हा ती सुद्धा मूळ मध्ये. हा, बरोबर आहे. त्याचा पण इम्पॅक्ट काहीतरी यायला पाहिजे हो, ना. तिथे पण इम्पॅक्ट आहे. हो हो, बरोबर आहे. पण मूळ नक्षत्र म्हणल्यानंतर प्रॉब्लेम कळणारच ना तिथे. हो, तो केलाच ना त्याने. किती मूळ नक्षत्राने किती प्रॉब्लेम केला नेपच्यूनने. नेपच्यून मूळ नक्षत्रात, मांदी नेपच्यून वरती आहे. हे नक्षत्रच काम करतात ना. रवी आश्लेषामध्ये आहे, हो. हा चांगला नाही. हर्षल ज्येष्ठामधला आहे आणि गुरुच्या केंद्रात आहे अंशात्मक हर्षल ज्येष्ठा. आणि चांगला नवमाश नाही. कुंडलीत सुद्धा शुक्र राहू बरोबर आहे. राहू अश्विनीमध्ये. हं. शुक्र मंगळाच्या राशीत आहे. मंगळ पण स्तंभी आहे. म्हणजे all थोडंसं असंच वाटतं ना की लग्न होणं अवघड आहे. प्लस अवघड तर आता आहे. हा, नक्कीच अवघड आहे. नाही का. चंद्रकेतू युती झाली आहे ना, डॉट. हो, चंद्रकेतू पण युती म्हणजे खूप झाली. सॅक्रिफाईस आहे आयुष्यामध्ये.
आणि मंगळ शनी ही युती ही झाली तो पोरगी समजा नाकारत भाव नाही. असेल मॅडम, स्थळ नाकारत असेल पोरगी. तेच केलं ना सुरू, कन्येचं शुक्र असंच असतं ना, कन्या रास पोरीच्या ना. पोरीचं भरपूर अपेक्षा असतात. हा, अपेक्षा जास्त असणार. तर मंगळ नेचू आणि अजून स्ट्रॉंग झाले, ते दोघेही वक्री आहेत ना. हो ते हो, भले ते आता मार्गी झाले असेल, पण ते त्या दिवशी ते वक्रीच होते. त्याच्यामुळे स्ट्रॉंग झालेत ते. स्ट्रॉंग झाले अजून actually. विषांश कुंडलीमध्ये पण शनी शुक्र बुध, चंद्र राहू केतू, मंगळ इथे दशमात, आणि सप्तमांश कुंडलीमध्ये गुरु, मंगळ राहू, शनी सप्तमी शनी स्तंभीच आहे आता. म्हणून भाऊ पण नाही, धनुचा मंगळ आहे, भाऊ असायला हवा होता ना, आपण सांगू धनुचा मंगळ, पण तो ताबडतोब झालेला आहे ना स्तंभी, त्याच्यामुळे तो इफेक्ट जास्त दिला. आणि आणि मंगळ पण नागिन पण झाली, नागिन झाली, जन्मतः ती दूर गेली 3 महिने, 3 वर्ष कुटुंबापासून. म्हणजे ह्या नेपच्यून मंगळने खूप त्रास दिला तिला, आणि जेव्हा जेव्हा गोचर ह्याच्यावरती गेलं तेव्हा तेव्हा त्रास झालेले आहेत. मग मंगळ लग्नेश पण म्हणून तिला स्वतःला झाले. हा, हम्म. नाही, मंगळ पण वधतारा ते ऍक्च्युली. हा, मंगळ वधत आल्यात आहे पूर्वाषाढामध्ये. मॅडम रवी चंद्रकुंडलीच्या तृतीय स्थानात मंगळ आहे, नंतर पंचमात गुरु आहे, राहू, बुध, रवी आहे. शुक्र नीचेच आहे. हा मंगळ इथे पंचमेश सप्तमेश मंगळ स्तंभी आहे. काय म्हणाली? रवी आश्लेषाचा काय इफेक्ट दाखवतो? तो वडिलांसाठी वाईट आहे ना, हा. त्या स्थानाचा असतो तिथे वाईट आहे. हा इथे आहे ना, दशमेश आहे तो, आणि शनीची दृष्टी पण आहे दशमावर, वडिलांसाठी वाईट आहे. ते शनी चतुर्थेश इथे. तर आईसाठी काय असू शकेल प्रॉब्लेम, कारण चंद्रकुंडली ते मकर रास येते चतुर्थामध्ये. हा, मग आईसाठी चंद्र केतू युती आहे ना, ती खूपसं एकटं राहावं लागतं आईला. खूपशा हा. गोष्टी मनासारख्या होत नाही, सॅक्रिफाईस आहे. अध्यात्मासाठी केतू चंद्र युती चांगली आहे, मग आई चांगली. अध्यात्म करणारी असेल. Right. आणि मग हा शनी जो आहे, पायाची दुखणी असतील, हा, तेच पाहिजे होतं, शनी वाताचा स्तंभी शनी प्रॉब्लेम काय असेल. करेल. करेक्ट. शनी पायाची दुखणी देतो, वाताचा प्रॉब्लेम देतो. मॅडम चंद्र राहू युती असेल तर काय सांगायचं? चंद्र केतू युती आहे ना. चंद्र राहू युती असेल तर कोणाच्या पत्रिकेत? चंद्र राहू डिसिजन पॉवर घेता येत नाही एकदम, म्हणजे एक डिसिजन वर जात नाहीत, एकदा एक सांगणार, म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. धोक्यामध्ये राहणं, किंवा चंद्र राहू युती बोलेल एक करेल एक, ठाम हे नाहीये त्यांचं. मैडम चंद्र केतु में क्या होता है? चंद्र केतू युक्त असेल, एक तर चंद्र व्ययस्थानात चांगला नाही, त्याला व्ययस्थान चांगलं नाही, आणि त्याच्यात ती केतू बरोबर आहे कंजंक्शन मध्ये आहे. तर खूपशा गोष्टी आईला किंवा मुली ह्याला एकटं राहावं लागणं, एकटं पडणं, मनासारख्या गोष्टी न होणं, मुख्य गोष्टी सारख्या सारख्या मनावरती एवढ्या त्याग करावा लागतो की ते शेवटी सवय होऊन जाते ती मनाला, की काहीच होणार नाही. त्यागाची हे आहे ती, संपूर्ण सॅक्रिफाईस आहे चंद्रकेतू मध्ये. मूळ कुंडलीत मूळ लग्नेश कुंडलीत लग्नेश मंगळ धनुराशीत गणपतीची सेवा खूप करतात, हे लोक गणपतीचं खूप करतात. वृश्चिक लग्नवाले पण गणपतीची आराधना खूप करतात, त्यांना प्रिय असतो गणपती. तर हे धार्मिक पण असतात, कारण लग्नेशच धनुराशीत आहे, तर धार्मिक पण असतात, आणि त्यातल्या त्यात ते चंद्रकेतू युक्त. तर चंद्रकेतू युक्त मनासारख्या गोष्टी अजिबात घडत नाहीत.
खूपशा गोष्टी सगळं सोडून द्याव्या लागतात. अश्विनी नक्षत्र मायग्रेन देणार, डोक्याचे प्रॉब्लेम्स करणार. आणखी कोणाला काही विचारायचं आहे? हळदणकर मॅडम, तुम्हाला काही विचारायचं वगैरे? सगळ्यांनी विचारा, काही विचारायचं. हर्षल हर्षलच्या केंद्रामध्ये गुरु आहे हा आणि हर्षलाच्या केंद्रामध्ये गुरु आहे. हा हर्षल 24 अंश आहे, गुरु पण हो, 27 अंश आहे. अंशात्मक केंद्र योग आहे हा, चांगला नाही आहे गुरु अर्चन केंद्र योग. सेम कंडिशन विथ म्हणजे नेपच्यून आणि शुक्राचं पण तसंच वाटलं ऍक्च्युली. नेपच्यून पण 9 अंश आहे आणि शुक्र पण 10 अंश आहे. हा, नेपच्यून आणि शुक्र, नेपच्यून हे चांगलं नाही आहे ना केंद्र योग, म्हणून फसगत होणं ना. सप्तमे शुक्र हा नेपच्यूनच्या केंद्र योग आहे, फसगत होऊ शकते, नवऱ्यापासून फसगत होऊ शकते. शुक्र नेपच्यून हे युतीत असतील तर, हा, शुक्र नेपच्यून युतीत असतील तर तर कला असते. ते चांगलं आहे म्हणजे. आणि हा, ते प्रतियुती चांगलं. असेल तर मॅडम? प्रतियोग असेल तरी प्रॉब्लेम आहे, तरी संघर्ष आहे. शुक्र नेपच्यून प्रतियोग तो थोडासा हे त्रासदायक आहे. चंद्र नेपच्यून युती थोडस चांगलं नाही, म्हणजे इंट्युशन भक्कम असतात, इंट्युशन पॉवर चांगली असते. पण बिघडलेला नेपच्यून, नेपच्यून नेहमी तपासा. बिघडलेला नेपच्यून नको त्या ठिकाणी घेऊन जाईल, काहीतरी दिसणं, बाधा, सगळा बाधासाठी. कारण अंतर्मन आहे ते नेपच्यून, म्हणजे त्या अंतर्मनामध्ये पास्टच्या लाईफ मध्ये काय काय घडतं ते त्यांना दिसतं. जर बिघडला तर नेपच्यून वरती नेहमी कॉन्सन्ट्रेट करा. नेपच्यून खूप काही सांगून जातो. मॅडम मग ते कुठल्या नक्षत्रात असेल तर असं होतं, ज्येष्ठा वगैरे का? ज्येष्ठा आहे, बऱ्याचशा कुंडल्यांमध्ये आहे. आता माझ्याकडे आली आहे ती पण, असं भास होणं वगैरे नेपच्यून म्हणजे. तर खूप पद्धतीने नेपच्यून तपासून तपासून बघा तुम्ही. तो अंतर्मनावरती पूर्णपणे जे काही मागच्या जन्माचं असतं ते कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये फिरत असतं त्या गोष्टी. दुसरी घेऊ? हो मॅडम. मॅडम, नेपच्यून मंगळ आणि रवी बुध यांचा षडाष्टक योग आहे, तर याचं काय फलित राहील? नेपच्यून मंगळ, मंगळ नेपच्यून. हा, नेपच्यून मंगळ मांदी द्वितीय स्थानात आहे आणि हा रवी बुध नवम स्थानात आहे. हा षडाष्टक योग झाला ना? हा, रवी नेपच्यूनचं षडाष्टक योग आहे. हा हा, तर मग हा काय फळ देईल? रवी नेपच्यून युती वडिलांसाठी बघायची आहे. आता वृश्चिक राशीमध्ये आहे ना, तर तिथे हर्निया वगैरे असं, सायटिका असं होऊ शकतं. अच्छा अच्छा. पण तो प्रीती षडाष्टक आहे, हा मृत्यू षडाष्टक नाहीये. हो. ठीक आहे. 16/1/1980 तुम्हाला लिहायला दिली होती ही कुंडली. 11/25 सगळ्यांनी छानपैकी लिहिलेलं आहे. आणि 16/1/1980 11/25. तारीख लिहून घ्या. सोळा एक 80 11/25 सकाळी पुणे. मीन लग्न आहे. मांदी आहे इथे. गुरु राहू मंगळ षष्टात, शनी सप्तमात, भाग्यामध्ये हर्षल नेपच्यून, दशमामध्ये चंद्र बुध, लाभामध्ये रवी आणि शुक्र केतू येतील.
उत्तरा भाद्रपदा चतुर्थ चरण वृश्चिक नवमोश आहे. मूळ चंद्र, मघा आहे राहू, ज्येष्ठा चतुर्थ चरण नेपच्यून आहे. मीन लग्नाला लग्नेश जो गुरु आहे त्याचे मित्र कोण आहेत या लग्नाला? चंद्र, गुरु, मंगळ. चंद्र हा पंचमेश आहे, लग्नेशाचा मित्र आहे. मंगळ हा द्वितीयेश आहे, मार्केश आहे. पण द्वितीयेश हा परावलंबी आहे, तो नवमेश गुरुचा मित्र पण आहे. त्याच्यामुळे हा गुरु हा मंगळ हा या लग्नाला चांगला आहे. रवी हा गुरुचा मित्र असला तरी षष्टेश आहे, त्याच्यामुळे रवीचा दोष दूर होत नाही. मीन लग्नाला रवी हा गुरुचा मित्र असला तरी तो अनिष्ट असतो. शुक्र हा गुरुचा शत्रू आहे, तो अष्टमेश आहे आणि तृतीयेश आहे. तो ज्या स्थानामध्ये असतो, ज्या ग्रहाच्या संबंधात असतो, त्या स्थानासंदर्भामध्ये अशुभ फळ मिळतं. मग शुक्राचं जे सौम्य कारकत्व आहे त्याप्रमाणे फळ देईल. ते ते हेवी डायबिटीज पण देऊ शकतो तो शुक्र, कारण गुरुची रास आहे इथे कालपुरुषाच्या कुंडलीनुसार. शनी हा व्ययेश आहे आणि परावलंबी स्थानाचा अधिपती आहे आणि एकादशेश आहे आणि शनीचा मित्र नाही येतो, त्याच्यामुळे अनिष्ट आहे. बुध हा चतुर्थेश आहे आणि सप्तमेश आहे, मार्केश, आणि गुरुचा शत्रू आहे. त्याच्यामुळे धनु लग्नाला बुध हा बुध चांगला नाहीये. मीन लग्नाला बुध राजयोग करू शकत नाही. म्हणजे शुक्र, रवी आणि शनी हे अनिष्ट आहे. आणि गुरु हा लग्न आणि दशम या सगळ्यात महत्वाचं केंद्रस्थान आहे. लग्नेश आहे म्हणून तो केंद्रस्थानाचा मालक म्हणून महत्वाचा आहे. त्याच्यामुळे लग्नेश असल्यामुळे केंद्राधिपत्याचा दोष लागत नाही. म्हणजे लग्नेश म्हणून तो सदा चांगलाच आहे, इष्टच आहे. मांदी जी आहे ती अश्विनी दुसरं चरण आहे. मांदी यामध्ये आपण हेल्थ, वेल्थ, मॅरेज, करिअर, संतती, आई वडील, हे भावंड, हे सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला लिहायला सांगितलं होतं. तसं तसं एक एक करून घेऊया आपण. मांदी अश्विनीच्या दुसऱ्या चरणात. युत्या ज्या झाल्या आहेत युत्या, ती शुक्र आणि केतूची डॉट युती आहे. नंतर रवी आणि बुध ही डॉट युती आहे. रवी आणि बुध हा 28 आहे, रवी हा 1 आहे, म्हणजे युती आहे रवी बुधाची. तसंच चंद्र आणि नेपच्यूनची युती आहे. चंद्र 9 आहे, नेपच्यून 27 आहे, युती आहे. गुरु राहू मंगळाची युती आहे. नक्षत्र बघितली तर चंद्र हा मूळ नक्षत्रात आहे आणि नेपच्यून हा ज्येष्ठा चतुर्थ चरणात आहे. तर दशमामध्ये संधी झाली आहे, गंडांत संधी आहे. मूळ आणि ज्येष्ठा चतुर्थ चरणाची गंडांत संधी आहे. राहू जो आहे तो मघा नक्षत्रात आहे, त्याचा प्रतियोग झालाय धनिष्ठाच्या चतुर्थ चरणाशी. हा क्रूरांश आहे शुक्र. मघा प्रतियोग धनिष्ठा. त्यानंतर गती. गती बघितली तर मंगळ हा पूर्ण स्तंभी आहे.
मंगळ हा पूर्ण स्तंभी आहे, म्हणजे जन्माच्या दिवशीच वक्री झालेला आहे. ज्या दिवशी जन्म झाला, हा रवीच्या पाठी असली तर वक्री होतो, तर ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशीच वक्री झाला. शनी पण आता शनी जो आहे तो 6 मध्ये प्लस केले 7, तर जानेवारीमध्ये वक्री झालेला आहे, म्हणजे याच्या जन्माच्या महिन्यातच वक्री झालेला आहे. 3 अंशाचा शनी आहे, त्याच्यामध्ये 5 प्लस केले तर 7-8 तारखेला हा वक्री झालेला आहे, 7-8 जानेवारीला. शनी 3 अंशाचा आहे, त्याच्यामध्ये 5 प्लस करायचे. ज्या राशीमध्ये आहे त्याच्यामध्ये 7 प्लस केले की वक्री दिसणार तुम्हाला त्या महिन्यामध्ये. तर शनीमध्ये ज्या अंशावरती आहे त्याच्यामध्ये 5 प्लस केले की ती डेट पण मिळणार. तर 7-8 तारखेला हा जानेवारीमध्ये वक्री झालेला आहे. गुरु हा 3च कला चाललाय, गुरुची कला पण कमी आहे हा, पण स्तंभी नाहीये हा. 3 कलेवरती म्हणजे ऍबनॉर्मल आहे, तसा तो गती कमी आहे फक्त 4 कलेवर. तर 27 डिसेंबरला हा वक्री झालेला आहे, आणि याचा जन्म 16 जानेवारी. डिसेंबरला वक्री झालाय, तर ह्याच्यामध्ये 7 प्लस करायचे 5 मध्ये, म्हणजे डिसेंबरला वक्री झालाय. 7 7 प्लस 5 12, तर डिसेंबरला वक्री झाला. वर्गोत्तम ग्रह जे आहेत ते रवी वर्गोत्तम आहे, बुध वर्गोत्तम आहे, आणि गुरु वर्गोत्तम आहे. रवी बुध गुरु वर्गोत्तम आहे. मॅडम डिसेंबरला काय वक्री स्तंभी झाला? हा, डिसेंबरला कोण स्तंभी झाला? स्तंभी नाही झाला, वक्री झाला गुरु. तो जन्मानंतर झालाय ना? जन्माच्या आधी. ह्याचा जानेवारीचा जन्म आहे, तर हा डिसेंबरला वक्री झालेला आहे. ते गुरु वक्री दिसतोय ना, तो डिसेंबरला झालेला आहे, त्याच्यानंतर जन्म झालेला आहे. लग्नावर मंगळाची दृष्टी आहे, आणि कोणाची दृष्टी आहे? शनीची दृष्टी आहे. आता शिक्षण घेऊया. वर्गोत्तम ग्रह रवी बुध गुरु आहे. शिक्षण बघायचं, याने MSc कॉम्प्युटर मॅनेजमेंट केलंय, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, आणि टेक्निकल ब्लॉग्स लिहितो टेक्निकल. तर लग्न मीन रास, इथे चतुर्थेश जो आहे आणि पंचमेश हे एकत्र आहेत. चंद्रबुध, चतुर्थेश आणि पंचमेश एकत्र आहेत. धनु लग्नाला पंचमेश जो चंद्र आहे तो चंद्राचा लग्नेश गुरुशी त्रिकोणी योग झालेला आहे. परत सांगते, पंचमेश चंद्राचा लग्नेश गुरुशी त्रिकोणी योग झालेला आहे. नंतर भाग्येश जो मंगळ आहे तो पंचमेश चंद्राशी त्रिकोणी योग झालेला आहे. भाग्येश मंगळाचा पंचमेश चंद्राशी त्रिकोणी योग आहे, आणि चतुर्थेश आणि पंचमेश हे चंद्रबुध एकत्र आहेत, धनुराशीत आहे, गुरुच्या राशीत. चंद्रबुध युती अग्नितत्वात आहे, त्याच्यामुळे बोलण्यात आणि मॅडम जरा हळू सांगा ना. हा, हळू जाते. भाग्येशचं काय सांगितलं? बघा, लग्न मीन आहे, रास कुठली याची? रास धनु आहे. चतुर्थेश आणि पंचमेश हे एकत्र दशमात आहे धनुराशीत. राशाधिपती गुरुच आहे. लग्नेश आणि राशाधिपती गुरु आहे. तर लग्नेश आणि चतुर्थेश आणि पंचमेश युतीत आहे.
या चंद्राचा म्हणजे पंचमेशाचा लग्नेशाशी लग्नेश गुरुशी त्रिकोण योग आहे. आणि भाग्येश जो मंगळ आहे पंचमेश चंद्राशी त्रिकोण योग आहे. चंद्रबुध युती अग्नितत्वात आहे. त्याच्यामुळे बोलण्यामध्ये चंद्रबुध युती हुशार असतात एकदम. चंद्रबुध युती बोलण्यामध्ये आणि लिखाणामध्ये उत्तम आहे. बुध वर्गोत्तम आहे. शुक्र हा कलेच्या राशीत आहे कुंभ आणि वृश्चिक नवम अशी कला दाखवतो. आता ह्याच्या फॅमिलीमध्ये सगळे लॉयर आहे. मामा पण लॉयर आहे कारण बुध हा न्यायाधीश जो धनुराशी न्यायाची रास आहे तर मामा पण लॉयर आहे. तर मी त्याला ऍडवाइस केलं की लिगल ड्राफ्टिंग करू शकतो हा. जे लिगल ड्राफ्टिंग असतात ते लिहित जा, ते कर, कारण हा बुध धनुचा चांगलं काम करेल. हा लिखाण का करतो? इतर चंद्रबुध युती आणि ही चंद्र राहू युती मिथुन राशीत गेली आहे. मिथुन राशी लिखाणाची आहे आणि ऑपोजिट बुध आहे. तर लिखाणासाठी चंद्रबुध चंद्र राहू ही मिथुन राशी, मग मिथुन राशीचा संबंध लिखाणाशी आहे. हे शिक्षणाचं समजलं एवढं. आता प्रश्न ह्याचे फक्त शिक्षणासंदर्भात असेल तर विचारा, मी पुढे जाईल. मग मॅरेज मग या राहूमुळे काही शिक्षणात अडथळे नाही आले का मग? नाही, कशाला येणार शिक्षणात अडथळे? शिक्षणाचा संबंध कुठे कुठे बघतो? चतुर्थ पंचम नवम लग्न, चंद्रकुंडलीचा पंचमेश. हो तर मॅडम पंचमेश तृतीयेश पण आहे ना? पण तृतीय शुक्र, प्राथमिक शिक्षण. तृतीय शुक्र हा कुंभ राशीत आहे. द्वितीय मंगळ राहू युक्त झाला ना? कोण? मंगळ. धनेश द्वितीय. हा द्वितीय झाला ना तो. याचा शिक्षणाचा काय संबंध आहे? तो थोडा खराब झाला ना. ते पुढचं तुम्ही शिक्षणाचं सांगा फक्त. शिक्षणच प्राथमिक हा म्हणजे द्वितीय स्थान पण शिक्षणासाठी पकडतात ना. द्वितीय स्थान हे सुरुवातीला आपण जन्माला आलो की आपलं कुटुंब आहे ते. मग कुटुंबातून ज्या काही आपण संस्कार घेतो, विद्या घेतो, ते कुटुंब, ते आपलं कुटुंब. पण इथे योग चांगला आहे की नाही? भाग्याचा आणि पंचमाचा संबंध आलाय की नाही? आणि लग्नेशाशी संबंध आलाय की नाही? एकाच तत्वामध्ये हे ग्रह आहेत की नाही? अग्नितत्वात. हा मग हे शिक्षणासाठी हा चांगला योग आहे. मॅडम चंद्रबुधामुळे लिखाणाचं पण असेल ना? चंद्रबुधामुळे लिखाण झालं. कॉमर्स आहे ना? हा. आता ह्याने MSc कॉम्प्युटर पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय मॅनेजमेंट मध्ये आणि टेक्निकल ब्लॉग्स लिहितो. तर त्याला मी सांगितलं तर की लिगल ड्राफ्टिंग कर म्हणून, लिगलचं. इथे चंद्रकुंडलीत पंचमामध्ये मेष रास पडली आहे मंगळाची. हा मंगळ स्तंभी आहे. आणि मांदी पण पडली आहे. मांदी पण अश्विनी. मांदी पण आहे अश्विनी मध्ये. अश्विनी म्हणजे केतूच्या नक्षत्रात आहे. पण ह्याचं वेगळं फळ देणार तो मंगळ. आता जेव्हा शिक्षणासंदर्भात लग्न कुंडली बलवान झाली की नाही, तर मग ह्याचं फळ मी सांगते तुम्हाला पुढे जाऊन. या मंगळाचं सांगते, त्याने काय दिलं ते पण सांगते. पण मुळातली कुंडली बघा. इथे असं लग्न कुंडली आणि चंद्र कुंडली बघताना हे कन्फ्युजन होतं, कारण एक कुंडली एक सांगतं म्हणजे लग्न कुंडली चांगली. पण मूळ कुंडली आपली सोडायची नाहीये. मूळ कुंडलीला जास्त प्रेफरन्स द्यायचा. जास्त प्रेफरन्स द्यायचा मूळ कुंडली. चंद्रकुंडलीकडून पण बघायचं, पण मूळ कुंडली सोडायची नाही. जरी तुम्ही चंद्रकुंडलीकडून बघितला ना, चंद्रकुंडलीचा पंचमेश मंगळ तो चांगला आहे, गुरुयुक्त आहे, लग्नेशा बरोबर आहे. मॅडम भाग्यात हर्षल नेपच्यून युती पुढे जाऊन
आध्यात्मिक ब्लॉग्स पण लिहू शकतो ना? हा, अध्यात्मक पण लिहू शकतो. आता इथे तुम्ही बघितलं ना चंद्र राशी, बघा ठीक आहे, चंद्र राशी कडून बघूया. चंद्र राशीचा जो पंचमेश आहे तो भाग्यात गेला, लग्नेशा बरोबर आहे. मग हे चांगलं आहे ना, म्हणजे परत चंद्रकुंडलीकडून पण भाग्याचा आणि लग्नेशाचा संबंध आला. मग शिक्षणासाठी चांगलीच झाली ना ही कुंडली. स्तंभीचं फळ नाही दिलं त्यांनी. हा हा इथे मंगळ स्तंभी असल्याचं फळ. मंगळस्तंभीचं तुम्हाला ते शिक्षण जर पहिल्या कुंडलीत चांगलं आहे ना, हा, तर दुसऱ्या कुंडलीमध्ये हा मंगळ काय करेल ते पण सांगते तुम्हाला. ओके. मॅडम मंगळ हा पुष्कर नवंशमध्ये आहे ना, त्यामुळे पण चांगला आहे ना तो. पण स्तंभी आहे ना तो. अच्छा. तर स्तंभीची सांगते ना तुम्हाला फळ. फक्त शिक्षणाचं बघा, शिक्षण बरोबर शुक्र झालंय ना, बुध धनुच आहे. शुक्र मॅडम तृतीय शुक्र, त्याच्यावर मंगळाची दृष्टी पण आहे आणि केतू बरोबर पण आहे. मग हे लिखाणाचं तृतीय स्थानावरच बघतो ना आपण. हा, तृतीयेश जो आहे तो शनी. नाही, हा कन्या हे राशीत आहे. चंद्रकुंडली आहे. त्या मेन मुख्य कुंडली लग्न कुंडलीमध्ये तो शुक्र आहे हा, तृतीयेश, तर तो व्यायात आहे आणि त्याच्यावर मंगळाची दृष्टी पण आहे आणि तो केतू बरोबर पण आहे. पण शिक्षणासाठी कसं हे शिक्षण बघणार? आहे, लिखाण लिखाण. लिखाण चंद्रबुध इथे सांगू शकतो ना, लिखाण आहे. आणि मिथुन राशीमध्ये गेलाय ना चंद्र. हा नवमोशात कुठला आहे चंद्र? मिथुन नवमोशातला आहे. हा चंद्र चांगला आहे, मूळ नक्षत्रात विचक्षणांश मधला आहे हा. मग थर्ड हाऊसचा विचार नाही करायचा का? म्हणजे शुक्राचा विचार तो नाही मिथुन करायचा? नवमोशात आहे ना चंद्रबुध. आता हा शुक्र केतुयुक्त झालेला आहे इथे. हा, मंगळाची शुक्र पण दृष्टी शेवटी आहे. कुंभ राशीचा आहे ना तो. हो, कुंभ कुंभ राशी तर राशी आहे चांगला तो. आहे. वर्गोत्तम आहे तो. नाही, वर्गोत्तम वर्गोत्तम आहे. आहे. नाही नाही, हा, नाही वर्गोत्तम नाही. वर्गोत्तम नाहीये. नाहीये. आणि तृतीय स्थान खराब नाहीये, त्यामुळे पण कदाचित काही प्रॉब्लेम आला नसावा ना मॅडम. हर्षलची दृष्टी आहे, पण दृष्टी हा, नाही पण त्याची. ती लिखाणाच्या दृष्टीने ठिकाणाच्या म्हणजे दृष्टीने वायुतत्वातला चंद्रबुध शुक्र, युती आहे. म्हणजे चंद्र तृतीयच मुळात वायुतत्वातला. हा. मुळात चंद्र हा पंचमेश होऊन तो मिथुन नवमोशात आहे. हा चांगला योग आहे. अच्छा. चंद्र हा पंचमेश, चंद्र हा मिथुन नवमोशातला. पंचम स्थान पण तसं बघितलं तर लिखाणाचं बुद्धीचं स्थान आहे. आणि तो पंचमेश चांगला आहे मिथुन नवमोशातला आणि बुधाच्या युतीत आहे. बुध वर्गोत्तम आहे. मी एका क्लासमध्ये शिक्षणाच्या संदर्भात स्पेसिफिकली कुठली नक्षत्र चांगली आहेत ते घेतलं होतं, मला आठवत आहे थोडस. हो, सगळी घेतलेली, पूर्वा फाल्गुनी हे वगैरे ते सगळी घेतलेली. हा आजारासाठी चांगली नसतात, पण पूर्वा फाल्गुनी शिक्षणासाठी. नक्षत्र शिक्षणासाठी चांगली आहे. आणि वायुतत्व पण चांगलं ना मॅडम. हा, वायुतत्वाची हुशारीसाठी. नक्षत्र सगळी चांगली आहे. मॅडम एक डाऊट आहे. हा, आता हा पंचमेश चंद्रमा मूल नक्षत्र म्हणजे केतूच्या नक्षत्रात बसलाय कर्मस्थानात हा, बुधासोबत. हा. तर हा कन्फ्युजन क्रिएट करेल का फील्ड मध्ये, की ही फील्ड चूज करायची की ती फील्ड करायची? हो, असं होऊ शकतं ना. कारण आता हा विचारतोय, आता मी कुठले लिखाण करू, काय करू. हा, म्हणजे केतू हा सोडायला लावतो ना गोष्टी. बरोबर. ठीक तर आहे. माइंड असं तयार होणार की काय करू पुढे. म्हणून मग मी हा, म्हटलं त्याला, तू ह्याचं लॉयर लिगलचं हे ड्राफ्टिंग कर. हा. कारण यांच्या घराण्यामध्ये सगळे वकील आहेत. हो, अच्छा. पण दशेचा पण परिणाम होत असेल ना, जेव्हा शुक्राची दशा किंवा चंद्राची बुधाची दशा आहे, तेव्हा त्याचं लिखाण चांगलं होईल वगैरे. हो, असं पण आहे. हो, जेव्हा पंचमाचं चंद्राचं लागेल मॅडम तेव्हा. मॅडम गुरु केतूमुळे आपण म्हणताय का लिगल ड्राफ्टिंग करू शकतो? नाही, बुध चंद्र युती धनुराशीची आणि आणि त्याच्याबरोबर गुरुची दृष्टी त्रिकोण योग. केतूवर असं नाहीये गुरु का? बुधाचा अच्छा. त्रिकोण योग आहे. हा चांगला योग आहे, गुरु बुधाचा त्रिकोण योग. आणि नवमोशामध्ये गुरु शनी समोरासमोर आहे, तर वकिलीसाठी हा चांगला आहे. गुरु शनी समोरासमोर. इथे बघा, गुरु आणि शनी. शनी हा कुंभ नवमोशातला आहे, म्हणजे हुशार आहे हा. म्हणजे तो कन्येचा कुंभ नवमोश गेलेला आहे, पण गुरुच्या समोर, गुरुच्या युगात आहे तो. आता मॅरेज बघूया. मॅडम एक मिनिट, तू कॉमर्स मधनच शिकला का सायन्स घेऊन घेतलं? MSc केलंय, MSc MSc म्हणजे सायन्सच. सायन्स. आता इथे सप्तमामध्ये शनी आहे. मॅरेज घेऊया. सप्तमामध्ये शनी वक्री आहे.
तर सप्तमात शनी वक्री असताना विवाह उशिरा झाला, तर इथे हा शनी प्रॉब्लेम करेल का? तर नाही. का नाही करणार? कारण सप्तमेश आणि पंचमेश हे एकत्र आहेत. बुध हा वर्गोत्तम आहे, उत्तराषाढाच्या पहिल्या चरणात आहे, त्याच्यामुळे पत्नी त्याची बलवान आहे. सप्तमेश बुध वर्गोत्तम, त्याच्यामुळे पत्नी बलवान झाली, ह्याच्यापेक्षा जास्त कमवणारी आहे आणि हुशार आहे आणि परदेशात आहे ती. आणि चंद्रकुंडलीकडून बघितलं तर सप्तमेश बुधच आहे चंद्रकुंडलीचा, आणि सप्तमावर शनीची दृष्टी आहे दोन्हीकडे, चंद्रकुंडलीवर पण सप्तमावर आणि लग्न कुंडलीच्या सप्तमात शनी आहे. पण हा जो शनी बघतोय तो त्याच्या मित्र राशीमध्ये, त्याच्यामुळे हा शनी त्याला काही प्रॉब्लेम करणार नाही वैवाहिक सौख्याला. नवमोश कुंडलीमध्ये हाच बुध जाऊन बघायचा. ह्या बुधावर गुरुची दृष्टी आहे, बुध सुधारलाय आणि कारक शुक्र हा गुरुच्या दृष्टीत आहे. कारक शुक्र हा गुरुच्या दृष्टीत आहे. शुक्र हा वृश्चिक नवमांशात आहे. आता शुक्र केतू युती आहे, तर शय्या सुख स्थानात, म्हणजे आता जेव्हा शनीचं गोचर लागलं इथे त्यावेळेला त्याचा जॉब सुटला. का सुटला? तर षष्टात मघा नक्षत्र आहे, हा परदेशातच होता तिच्या बरोबर, पण त्याचा षष्टामध्ये मघा नक्षत्र आल्यामुळे त्याचा आता जॉब सुटला आणि शनीने शनीचं काम केलं आणि शय्या सुखामध्ये जे काही आहेत शुक्र केतू युक्त ती अडचणी आणल्या आणि इथे आला तो, इंडियात आला आणि ती तिकडे आहे. मग मॅडम शनी शनी पण खराब आहे ना? शनीचं कर्तृत्व इथे जास्त आहे. शनी पण खराब कुठे आहे? शनी कन्येचा कुंभ नवमांश आहे. उग्रावशात आहे ना शनी? उग्रांशात असला तरी तो कुंभ नवमांशात, स्वतःच्या नवमांशात मूलत्रिकोण नवमांशात आहे, मित्र राशीत आहे, तर इथे विवाहाला काही प्रॉब्लेम करणार नाही, कारण पंचमेश सप्तमेश एकत्र आहे आणि मुलगी यानेच चूज केली, यानेच शोधली, कारण पंचमेश आणि सप्तमेश एकत्र आहे. मॅडम मॅडम लव्ह मॅरेज ना? हा, लव्ह मॅरेज म्हणजे अरेंज कम लव्ह आहे, म्हणजे यानेच बघितली पण. तर आता इथे विवाहाला कुठेही धक्का नाहीये. मॅडम चंद्र शुक्र तर शत्रू आहेत, त्याचा परिणाम नाही होणार का काही? कुठे? चंद्र शुक्र तर एकमेकांचे शत्रू आहेत ना, चंद्र आणि बुध म्हणतोय मी. चंद्र आणि बुध, हो, पण ते हा, ते युती तुम्ही म्हटलात चांगले आहे ना. ना, बुध वर्गोत्तम आहे ना, ऑपोजिशन नाही आहे ना. चंद्रबुध एकत्र बसले, तो बुद्धीसाठी चांगला आहे, बिघडलेला नाही आहे तो, बुध वर्गोत्तम आहे. मॅडम आई पण काही लिखाण करत होते. जर तुम्ही एक 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 पॉइंट लिहिले ना तर तुम्हाला कळेल की कुठे बुध कमी करेल, कुठे इथे प्रॉब्लेम करेल, कुठे ती शुक्र केतू युती प्रॉब्लेम करेल आणि कुठे इथे सगळं चांगलं करेल. कारण ह्या बुधावर, सप्तमेश बुधावर गुरुची दृष्टी आहे. एक एक पॉइंट बघा, फक्त एक एक पॉइंटने जा, बघा, परत बघा. या शनीने विवाह उशिरा ठरवला, वक्री आहे. चंद्रकुंडलीच्या सप्तमावर पण शनीची दृष्टी आहे, विवाह उशिरा झाला. सप्तमेश बुध वर्गोत्तम असल्यामुळे बायको बलवान आहे आणि ती त्याच्यापेक्षा जास्त कमवते आणि परदेशात आहे, धनुराशीत आहे, त्याच्यामुळे परदेशात आहे. त्याच्यानंतर कारक शुक्र बघायचा, तो शुक्र गुरुच्या दृष्टीत आहे. आता ही शुक्र युती पुढे परिणाम काय करेल ते पण बघा नंतर, कुठे परिणाम करेल ही शुक्र केतू युती. पण हा जो एक एक पॉइंट जर आपण बघितला, ह्याच्यावर कोणाची इतर कोणाची दृष्टी नाहीये. सप्तमावर सप्तमेश बुध चांगला आहे, त्याच्यावर ना कोणाची दृष्टी आहे, सगळं क्लिअर आहे एकदम. चंद्रबुधावर कोणाची दृष्टी आहे का? नाहीये, एकदम क्लिअर आहे. उलट गुरुची दृष्टी केली आहे तिकडे, चंद्र त्यामुळे सगळं चांगलं आहे.
मॅडम लग्नावर शनी मंगळाची दृष्टी आहे, तर त्याच्या ते तब्येत, आधीच सांगितलंय मी, लग्नावर शनी मंगळाची दृष्टी आहे. मग तब्येतीला त्याच्या तर काय? तब्येतीला हळूहळू एक 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 पॉईंट सांगते. अच्छा अच्छा, विवाहाचं ओके. बघा फक्त आता. हा हा हा. हा, तर विवाहाचं पॉइंट बघताना हे सगळं क्लिअर आहे. बुध क्लिअर आहे. आता बुध नवमोषात जाऊन चेक करा, चंद्रकुंडलीमध्ये चेक करा. चंद्रकुंडलीचा पण सप्तमेश बुधच आहे. त्याच्यावर कोणाची दृष्टी नाहीये, आहे का कोणाची? नाहीये. फक्त बुध स्वतःच्या राशीला बघतोय, चंद्र बघतोय. म्हणजे दोन शुभग्रह आहेत, ते सप्तमाला बघतायत. इथे सगळं क्लिअर आहे. सप्तम स्थान क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही. शनीची दृष्टी आहे, तो मित्र राशीला बघतोय, बस. एक ह्याच्यामध्ये एकच आहे की सप्तमेश बुध हा जो चंद्राबरोबर आहे, तो चंद्र मूळ नक्षत्रात आहे. हा, तो मूळ नक्षत्रातलं सांगते मी तुम्हाला, पण एक एक पॉइंट बघा फक्त. तो चंद्र मूळ नक्षत्रातला काय करेल ते पण सांगते. पण हे विवाहाचं कळलं काय तुम्हाला? या गुरुची दृष्टी बुधावर आहे. बरं, हो हो नवमोष कुंडलीमध्ये क्लिअर आहे की नाही? नवमोष हो, कुंडलीमध्ये सप्तमावर कोणाची दृष्टी आहे का? नाहीये. उलट सप्तमेश जो नाहीये. शुक्र आहे, तो शुक्र स्वतःच्या राशीला बघतोय. मंगळाची दृष्टी आहे मॅडम, सातवी हा आठवी हा, दृष्टी. मंगळाची त्याची दृष्टी. आठवी दृष्टी आहे. हा, अशा आठवी दृष्टी आहे, ठीक आहे. पण आणखी कोणाची काही प्रॉब्लेम आहे का? कुठे आणि बिघडलेला आहे का? शनीची शुक्रावर 10वी दृष्टी. शनीची ती शुक्रावर. शनीची दृष्टी असू दे शुक्रावर, ते मित्र आहेत, एवढा काही प्रॉब्लेम नाहीये. पण ना नक्षत्राने बिघडलंय कुठे, ना काही प्रॉब्लेम केलेला आहे. तो वृश्चिक राशीत मंगळाच्या राशीत आहे, त्याच्यात परिणाम नाही होणार का शुक्राला? त्याचा परिणाम त्याने अफेअर केलं. मंगळाच्या राशीतला शुक्र आहे, त्याने अफेअर केलं तिकडे. पण त्याच्यावर मूळ कुंडलीमध्ये ह्या शुक्रावर गुरुची दृष्टी आहे, आणि ह्या बुधावर, सप्तमेश बुधावर गुरुची दृष्टी आहे. त्याच्यामुळे इथे कुठे धक्का नाहीये सप्तमाला. मॅडम सप्तमेश बुध नवमांशामध्ये बरं, केतू युक्त आहे ना? म्हणून सप्तमेश बुध केतुयुक्त आहे. हा हा, तो हा, बुध, सप्तमेश बुध नवमोषात केतुयुक्त आहे, पण इथे चांगला आहे, मूळ कुंडलीत चांगला ओके. आहे. तो बुध केतू युती, ही शुक्र केतू युती काय करेल ते सांगते. आता इथे इथे कोणाची काही अडचणी नाहीये, तिथे क्लिअर आहे एकदम. ना सप्तमेशावर दृष्टी आहे, कुठेच प्रॉब्लेम नाहीये, ना कुठे नक्षत्राने बिघडलेलं आहे. उलट गुरुच्या दृष्टीत आहे शुक्र. पण पण एक आहे, ही शुक्र केतू युती त्यांना वैवाहिक सौख्यामध्ये दूर केलं. तिथे तो प्रॉब्लेम केला. हे असं नाहीये डिवोर्स होणं, हे नाहीये, डिवोर्सची तर कुंडली नाहीच आहे ही अजिबात, कारण ह्याच्यावर असं काही दृष्टी पिष्टीच नाहीये. पण हा शुक्र केतू ज्या ज्या वेळेला शनी इथे येणार, त्यावेळेला ते लोक विभक्त राहतील. आता राहिला शनी, जसा आला तशी त्याची नोकरी गेली आणि इंडियात आला, आणि दोघं विभक्त झाले. मग हा शनी पण विभक्त करू शकतो दोघांना. मग इथे इथे आला तरी पण विभक्त होईल, शनी इथे आला तरी. पण आता त्याची नोकरी नाहीये, कारण जोपर्यंत शनी हलत नाही मघावरनं, तोपर्यंत याला जॉब मिळणार पण नाही. आता भावंड बघूया. हे कळलं विवाहाचं. आता भावंड, याला लहान भाऊ आहे, तृतीय शुक्र केतुयुक्त. आता इथे प्रॉब्लेम आहे, कारण तृतीय शुक्र हा केतू बरोबर आहे, आणि चंद्रकुंडलीच्या तृतीय स्थानामध्ये शुक्र केतू युती. चंद्रकुंडलीचा तृतीयेश शनी हा मंगळाच्या युतीत आहे जवळजवळ. हा शनी 3 अंशाचा आहे, मंगळ 21 अंशाचा आहे. हा मंगळ शनी युतीत आहे. हा शनी वक्री आहे आणि मंगळ स्तंभी आहे. तर मंगळ स्तंभी म्हणून तो भावंडासाठी प्रॉब्लेम करेल. कारग्रह मंगळ हा शनीच्या युतीत, हा भावंडासाठी प्रॉब्लेम करेल, कारण तृतीय शुक्र हा केतुयुक्त आणि मंगळ हा स्तंभी आहे. मग कारकत्वानुसार प्रॉब्लेम आहे. आणि शुक्र हा मंगळ हा कुटुंबेश आहे आणि नवमेश पण आहे. आणि भाग्येश मंगळ स्तंभी असल्यामुळे जॉबचे प्रॉब्लेम आहे, कारण भाग्यावर शनी मंगळाची दृष्टी आहे. त्याला जॉबचे म्हणून भाग्यासाठी प्रॉब्लेम केले. आता ह्या भावाला शुक्र इथे असल्यामुळे डायबिटीस, हेवी डायबिटीस आहे. लहान भाऊ आहे पण हेवी डायबिटीस आहे.
आणि भावाशी आणि ह्याचं बिलकुल पटत नाही, कारण मंगळ स्तंभी आहे. तर ह्या दोघांशी पटत नाही. मंगळ राहूयुक्त त्याचा सुद्धा हा? परिणाम होतो. मंगळ मंगळ राहूयुक्त. राहूयुक्त तो पण प्रॉब्लेम आहे. म्हणजे घरासाठी पण प्रॉब्लेम आहे. हा घर आणि घेताना पण प्रॉब्लेम आहे. कारण हा चतुर्थेश बुध हा इकडे धनुराशीचा आहे, दृष्टी आहे, पण तिथे नवमांशामध्ये इथे बुध केतू युती आणि कारक ग्रह मंगळ हा राहूयुक्त. राहूयुक्त आणि तर हर्षल तिथे तो मंगळ केंद्र योग. घरासाठी प्रॉब्लेम करेल. हर्षल मंगळ केंद्र योग. हर्षलाची तिसऱ्यावर दृष्टी, थर्ड हाऊसवर. हम्म. तर हे भावंडाचं झालं. कळलं हे भावंडाचं? हो मॅडम. मला वाटलं चंद्रकुंडलीच्या तृतीय स्थानी परत केतू शुक्र आले, म्हणजे भावंड नसावंच असं. हा, भावंड नसावं पण आहे, कारण सिंहेचा मंगळ आहे ना, म्हणून भाऊ झाला. बलवान आहे मंगळ तो. ओके. अग्नितत्वाचा मंगळ, अग्नितत्वाच्या राशीत अग्नितत्वाचा ग्रह, त्याच्यामुळे. आणि मंगळ हा गुरु बरोबर आहे. तर मंगळ हा गुरु बरोबर भावंडाचं चांगलं होणार. खूप प्रॉपर्टी पण त्याची भरपूर होते, कारण मंगळ जेव्हा गुरु बरोबर असेल तेव्हा भावंडाचा उत्कर्ष चांगला असतो. पण मंगळ हा स्तंभी असल्यामुळे त्याला काही ना काही ह्याचं भावाशी पटत नाही बिलकुल, आणि हेल्थ इश्यूज आहेत, त्याला डायबिटीस आहे मेजर. आता वडील वडील लगेच दशमात यायचं. दशमात मूळ नक्षत्र पडलंय. आता हे मूळ नक्षत्र इथे काम करणार, जिथे आहे, जिथे नक्षत्र पडलंय तिकडे प्रॉब्लेम करणार पहिला. तर दशमामध्ये मूळ नक्षत्र आणि नवम स्थानामध्ये ज्येष्ठा चतुर्थ चरण हे संधीमध्ये आलं. मूळ आणि नेपच्यून हे संधीमध्ये आहे. तर हे कुठे पडलंय तर दशमात पडलेलं आहे. तर मूळ आणि संधीमध्ये. आणि नंतर बघायचं, जसं आईसाठी आपण कर्क रास बघतो तसं वडिलांसाठी सिंह रास बघायची. तर सिंह राशीमध्ये मघा नक्षत्र पडलंय वडिलांच्या राशीमध्ये. तर तिथे काय होईल वडिलांना, तर वडिलांना कॅन्सर होता आणि वडील नाहीये. आणि मग बघायचं चंद्रकुंडलीचा दशमेश बुध, मग तो पॉइंट काढायचा की बुध असतंय. चंद्रकुंडलीच्या दशमात शनी आणि चंद्रकुंडलीचा दशमेश बुध असतं. हे कसे पॉइंट वाढले तेव्हा मग आपण असतं म्हणणार याला. एक एक पॉइंट जेव्हा आपण लिहितो ना, त्याच्यानंतर मग आपल्याला कळतं की एक एक पॉइंट लिहिल्यानंतर की हा बुध असतंय. मग हा इथे बुध प्रॉब्लेम करेल, कारण मूळ नक्षत्र इथे पडलंय दशमात संधीमध्ये आहे. आणि रवी तसा मकरेचा आहे. मकरेचा रवी शत्रू राशीतला शत्रू नवमोश रवी मकरेचा, आणि तो षष्टेश आहे. या लग्नाला रवी चांगला नाहीये, म्हणून षष्टेश म्हणून रवी हा वडिलांच्या आरोग्यासाठी प्रॉब्लेम करणार. मग 2004 मध्ये वडील गेले. 2004 मध्ये शनी कुठे होता तर मिथुनेत होता. दृष्टी कुठे होती, दशमावर होती. मग 2004 ला दशा बघायची. दोन 2004 ला रवी महादशा आणि शनीची अंतर्दशा होती. तर रवी मध्ये शनी अंतर्दशेमध्ये वडील गेले कॅन्सरने. इथे चंद्र हा रवीला भेटायला जाणार आहे, म्हणजे अमावस्या योगातला चंद्र आहे हा पण चांगला नाहीये. आई आहे पण, कारण बुध चांगला आहे तसा. तर इथे ज्या स्थानामध्ये नक्षत्र पडलंय गंडांत संधीमध्ये तिथे, आणि रवी पण खराब आहे, त्याच्यामुळे वडिलांसाठी प्रॉब्लेमॅटिक झाले. हे एवढं कळलं वडिलांचं. हो मॅडम. रवी वर्गोत्तम आहे मॅडम. रवी वर्गोत्तम आहे, पण शत्रू नवमाशातला बलवान होऊन वर्गोत्तम होऊन खराब झालेला आहे. षष्टेश आहे तो. मुळात काय कुंडलीचा चांगला आहे का तो? षष्टेश आहे तो रवी. त्या आई का नाही गेली, कारण आईचा त्रिकोण योग आहे, हा पंचमेश आहे चंद्र आणि बुध बघायचा. मग हा षष्टेश रवी आहे. रवी जास्त वर्गोत्तम होऊन जास्त खराब झालेला आहे. मग दशम स्थानामध्ये ही गंडांत संधी आहे, तर वडिलांना कॅन्सर होणार इथे.
आता संतती, आता ह्याला संतती नाहीये. तर आता का नाहीये बघा. पंचमेश चंद्र मूळ नक्षत्रात, चंद्रकुंडलीचा पंचमेश कोण झाला? मंगळ. हा स्तंभी आहे. गुरुची गती कमी आहे, हे आता आपण आधी बघितलं. गुरु राहुयुक्त, गुरु मंगळयुक्त. गुरु खराब आहे. गती थोडी कमी आहे गुरुची. नंतर बघायचं कालपुरुषाच्या कुंडलीनुसार सिंह राशीमध्ये मघा नक्षत्र पडलंय. आणि संततिकारक गुरु हा पूर्ण पापकर्तरीत आहे. आणि मांदी जी पडली आहे, कुटुंब याचं वाढेल का? तर नाही वाढणार. मांदी ही अश्विनी नक्षत्रात आहे. आणि जो कुटुंबेश आहे मंगळ, तो स्तंभी आहे. त्याच्यामुळे ह्याचं कुटुंब वाढणार नाही. मॅडम हा दत्तक घेऊ शकेल का? आता नवमांश सांगते. नवमांशामध्ये जाऊन चेक करा परत सगळं. इथे तर बघितलं आपण चंद्रकुंडलीचा पंचमेश मंगळ स्तंभी आहे. गुरु हा कारकग्रह पापकर्तरीत आहे. नवमांशामध्ये गुरु जाऊन चेक करायचा. गुरुवर शनीची दृष्टी आहे. हा जो पंचमेश आहे गुरु, त्याच्यावर शनीची दृष्टी आहे. तर नवमांशामध्ये पण गुरु खराब आहे. चंद्राच्या पंचमात अश्विनीचं दुसरं चरण आहे. म्हणजे स्तंभी मंगळ आहे ना, सगळीकडे प्रॉब्लेम करणार नाही. एक तर कारकग्रह म्हणून भावासाठी, भावंडा बाबतीत आणि संतती बाबतीत प्रॉब्लेम झाला. कारण हा पंचमेश चंद्र मूळ नक्षत्रात, चंद्राचा पंचमेश मंगळात मांदी, अश्विनी, मंगळ स्तंभी. त्याच्यानंतर गुरु हा पापकर्तरी. कालपुरुषाच्या कुंडलीनुसार रवी आणि सिंह रास मघा नक्षत्र पडलंय आणि रवी हा खराब आहे. गुरुची गती कमी आहे. त्याच्यामुळे संतती होणार नाही. हे दत्तक घेतलं तरी चालेल, असं काय प्रॉब्लेम नाही. आता हे आरोग्य, षष्ठ स्थान खराब आहे. मॅडम एक मिनिट, दत्तक साठी चांगला योग काय आहे? हा, दत्तकासाठी चांगला योग काय आहे? का म्हणजे चंद्र मूळ नक्षत्रात आहे ना पंचमेश, तर मूळ नक्षत्र हे दत्तक विधान योग देतो. अच्छा. त्यांच्यावरती आहे, ते घेतील नाही घेतील त्यांच्यावर आहे. कारण हे लोक कधी कधी संतती नको, आता मुलांना नको पण असते. पण मुलगा मुलगी दत्तक मॅडम कसं बघायचं म्हणा? तर गुरु जास्त खराब असेल तर मुलगीच घ्यावी. आता ह्याने मुलगीच घ्यावी, कारण गुरु हा मंगळाबरोबर आहे. अच्छा. तर गुरु जर पुत्र हा मंगळाबरोबर आहे तर तो खर्चात पाडणार. त्या दिवशी तुम्ही मला, तिचं पण कुंडलीमध्ये गुरु मंगळ युती होती, म्हणून मी सांगितलं मुलगी दत्तक घ्यायला सांगा. पण कारण ते मुलगा घेतला, कोणाच्या कुंडलीत बघायची? बायकोच्या का बायकोच्या कुंडलीत. दोघांच्याही कुंडलीत? हा हा. गुरु जास्त खराब झाला असेल तर मुलगीच घ्यावी, कारण तो मुलगा घेतला तर तो तापदायक होईल. अच्छा. खर्चात पाडेल. आता हेल्थ साठी यांच्या पत्नीची पण पत्रिका बघितली होती तुम्ही? कोणी? हा, पत्रिका बघूनच तुम्ही? मी नाही बघितलेली. म्हणजे काय आलं मॅडम? अजून कुठले कुठले आजार होऊ शकतात त्याला? त्याला उत्तर चतुर्थ चरण पायाला पण प्रॉब्लेम देऊ शकतात ना. आता हे उत्तरा भाद्रपदा चतुर्थ चरण आहे ना, ते युरिनचे प्रॉब्लेम करणार, डायबिटीस करणार. तर इथे झालेलं आहे भावाला डायबिटीस. तर विचारायचं घरामध्ये कोणाला आहे का. कशामुळे डायबिटीस? उत्तरा भाद्रपदा चतुर्थ चरण. हे जास्त षष्ठस्थान खराब झालंय. लग्नेश जो आहे तो षष्ठात आहे आणि लग्नावर शनी मंगळाची दृष्टी आहे. लग्नेश षष्ठात गुरु आणि मंगळ राहू बरोबर. इथे पोटाचे प्रॉब्लेम्स आहेत आणि ऍसिडिटी आहे सिव्हिअर. आणि पाठीच्या मणक्याचा त्रास काय आहे, तर सिंहरास खराब आहे मघा नक्षत्राने आणि रवी दूषित आहे, म्हणून पाठीच्या कण्याचा प्रॉब्लेम आहे आणि पोटाचे त्रास आहे. आणि कन्येचा शनी, पोटाचा त्रास आहे तर कन्यारास पण खराब आहे.
फायनान्स फायनान्स मध्ये धनेश जो आहे तो मंगळ स्तंभी आहे आणि गुरुयुक्त आहे, त्याच्यामुळे लॉस आहे, आर्थिक लॉस खूप आहे. भाग्यावर शनी मंगळाची दृष्टी आहे, भाग्यामध्ये प्रॉब्लेम आहे, जॉब नाही. मिने ज्या वेळेला मिनेत शनी, माईक बंद करा, कोणाचा माईक चालू आहे? ज्या वेळेला मिनेत शनी गेला की तो दशमाला बघेल, त्यावेळेला त्याला, ज्या वेळेला कर्मस्थानाला शनी बघतो तेव्हा तो काम वाढवतो, तर त्यावेळेला ह्याचं काम वाढेल. आणि दृष्टी जी आहे ती आता सगळी जी गंडांतरावरती लागलेली आहे, आतापर्यंत धनाला बघितलं त्याचं धन बंद झालं, कारण इथे अश्विनी नक्षत्र आहे आणि धनस्थानाचा मंगळ तो स्तंभी आहे, तिथे त्याने धन बंद केलं. त्याच्यानंतर ह्या नक्षत्राला बघितलं, मघाला त्याने प्रॉब्लेम केला. त्याच्यानंतर वृश्चिकेमध्ये त्याने दृष्टी टाकली भाग्यावर, तर भाग्यासाठी प्रॉब्लेम केला. आता ह्या सगळ्या गंडांत नक्षत्रावरची सगळी दृष्टी निघून जाणार आहे आणि राहणार आहे फक्त शनीची दृष्टी इथे मूळ नक्षत्रावर येणार. आता मूळ नक्षत्रामध्ये जेव्हा चंद्र येईल, पहिलं म्हणजे गंडांतरावरची संपेल आणि राहूची दशा त्याला लागलेली आहे. तर तो विचारत होता राहूची दशा कशी जाईल. तर राहू ज्या नक्षत्रामध्ये आहे, ज्या राशीत बसला आहे, ज्याच्या बरोबर बसलाय त्याप्रमाणे फळ देणार. आता राहू हा मघा नक्षत्रात आहे, तर केतूच्या नक्षत्रात आहे. केतू आहे त्याचा व्ययस्थानात, तर हा परदेशात जाऊ शकतो परत. ज्या वेळेला मिथुन राशीमध्ये गुरु जाणार, तो गुरु जे बघणार व्ययस्थानाला, त्यावेळेला हा परत परदेशात जाईल. मिथुन राशीमध्ये गुरु जाईल आणि दशमावर दृष्टी टाकेल, चंद्रावर दृष्टी टाकेल, त्यावेळेला परदेशात जाईल. लग्नेश दशमेश मंगळ गुरु हे एकत्र राहू बरोबर आहे, गुरु आणि मंगळ. लग्नेश दशमेश आणि धनेश. आता मघावर दृष्टी होती म्हणून जॉब गेला, धनस्थानावर दृष्टी होती. कन्येचा शनी नवमाशात आहे, हा हुशार आहे. आता मूळ नक्षत्रावर जेव्हा चंद्रावर दृष्टी येईल तेव्हा चंद्राच्या चतुर्थातनं शनी जाणार आहे, चंद्राच्या चतुर्थातनं, आणि चंद्रावर दृष्टी, तर आईला प्रॉब्लेम इथे येऊ शकतो. त्यानंतर इथे तृतीय स्थानावर येईल दृष्टी, इथे येईल शनीवर आणि चंद्रावर. ते मूळ नक्षत्र आईला त्रासदायक होणार आहे, तर आईसाठी पुढे त्रासदायक आहे. चंद्राच्या चतुर्थातनं शनी जाणार आणि राहूवरून केतू जाणार आणि केतूवरून राहू जाईल. जेव्हा राहूवरून केतू जाणार तेव्हा भावाला त्रास होईल. इथे मंगळ गुरु राहू आहे ना, तर भावासाठी पण त्रासदायक आहे. आणि तृतीय शुक्र जो आहे त्याच्या केतूवरनं राहू जाणार आहे, तर तिथे त्रासदायक आहे. पुढचं गोचर चंद्राच्या तृतीयात राहू येईल. आता इथे आपण हे पण सांगू शकतो, तृतीय शुक्र केतू बरोबर एक मिसकॅरेज झालं असणार. काय कळलं मॅडम, राहू केतू एकमेकांच्या नक्षत्रात आहे तर त्याचा काय परिणाम? तेच ना, त्रासदायक आहे ना हे. शुक्र राहू असं येणार, केतूवरून राहू जाणार आणि राहूवरून केतू जाईल, तर इथे पोटाचे त्रास वाढणार ना. राहूवरून केतू जाताना सिंहरास पाठीच्या कण्याचा त्रास वाढू शकतो. मॅडम त्रास होऊ शकतो का? पंचमेश चंद्र मूळ नक्षत्रात आहे ना, तर पाठी आणि रवी पाठीच्या कण्यासाठी आणि सिंहरास हे तिन्ही बघायचे पाठीच्या कण्यासाठी, तिन्ही खराब आहे. हार्टचा पण त्रास होऊ शकतो का? हा, होऊ शकतो. हार्टचा त्रास होऊ शकतो का? हार्टचा त्रास नाही होणार, कारण चतुर्थ कुठे खराब आहे, चतुर्थावर कुठे काय प्रॉब्लेम आहे, हार्टचा इश्यू नाही. मॅडम पत्नीचे मिसकॅरेज कशावर म्हटलं मॅडम तुम्ही? आईचं मिसकॅरेज, आईचं मिसकॅरेज. हा पाठीवरचं भावंड, तृतीय हा. स्थान, तृतीय शुक्र केतू युक्त. ओके मॅडम हा
शुक्र केतूवरून राहू जाईल त्याचा काय परिणाम होईल? तो भावासाठी त्रासदायक आहे ना, कारण तृतीयेश आहे ना शुक्र, त्याचं मेजर म्हणजे हो. डायबिटीज वाढू शकतं. अच्छा अच्छा, शुक्र म्हणून. शुक्र तृतीयेश आहे, तो केतुयुक्त आहे. तर इथे शुक्रावरून पण राहू जाताना त्याला त्रासदायक आहे, तृतीय स्थान म्हणून. हं. मॅडम पण तो राहू त्याच अंशावर येईल तेव्हा त्रास होईल ना, तेव्हा जेव्हा त्रास होईल. हो हो. ओके. मॅडम तो शुक्र नोकरी अष्टमेत गेली पण म्हणून आहे, भारतात आला ना. हा? त्याला त्रास होईल ना. नोकरी गेली म्हणून भारतात आला. आता बघा ना, मघावर दृष्टी आली. ज्यांचे ज्यांचे किती कुंडल्या आहे, म्हणजे मघा नक्षत्रावर जर षष्ठात असेल तर नोकरी जाते, नोकरी जाणारच. हे आधीच सांगून हो ठेवायचं, नोकरी जाणार आहे म्हणून. पण तो भारतात म्हणजे मायदेशी परत आला तर ते कसं बघितलं? हा मायदेशी परत आला ना तो. हा, परत आला इंडियात. हा आता राहूची पण ते दशा लागणार आहे, राहूच्या दशेत जाईल बाहेर. का परत आला मॅडम? नोकरी केली त्याची म्हणून इंडियात आला. आणि पण दशा दशा कोणती होती आता? आता कोणत्या दशेत परत आला? आता जेव्हा शुक्र केतू वरून म्हणजे दोघं विभक्त झाले ना, नवरा बायको, हा हा. शुक्र केतू वरून शनी जाताना दोघंही विभक्त झाले. मॅडम चंद्राच्या षष्ठात पण मघा नक्षत्र असेल तरी नोकरी जाते का? हो, तरी जर लग्न कुंडलीतून पण आहे आणि चंद्र कुंडलीतून पण आहे तर जाणार नोकरी. दोन्हीकडून लागलं पाहिजे. मॅडम गोचरीच्या शनीची दृष्टी हे धनस्थान. चंद्राची होती, चंद्राची. हा मॅडम, गोचरीच्या चंद्रानंतर इथे आली राहूची दशा आता लागली आहे. मॅडम गोचरीचा मॅडम शनी जातोय ना शुक्रावरून. हा, गोचरीचं काय? स्थानावर दृष्टी आहे सप्तमावरती. गोचरी काय काय? गोचरीचा शनी हा. शुक्रावरून जातो ना हो, व्ययस्थानातून, आणि त्याची दृष्टी कुटुंब स्थानावरती, त्यामुळे मग त्याचा पत्नीपासून तो दूर गेला का? म्हणजे आता पत्नीपासून दूर गेला कारण शुक्रावर शनी आला हा आणि कुटुंब स्थानावरती इथे शनीची दृष्टी, तर धन गेलं, त्याचं पैसे गेले नव्हते. हा, तो धनापासून त्याची हे जिथे झाली. जिथे हे नक्षत्र आहे ना, तिथे शनीची दृष्टी आली तर जास्त प्रॉब्लेम करतो. बाकी अशी नक्षत्र प्रॉब्लेम नाही करणार. पण ही नक्षत्र, आता एवढं मोठं चंद्र नेपच्यून कॅन्सर दिला वडिलांना. मग जिथे जिथे नक्षत्र, तुम्ही नक्षत्र लिहिलेली नाहीत, नक्षत्र बघत जा. नक्षत्र बघितली नाही म्हणून प्रॉब्लेम आहे सगळा. तुम्ही लोक नक्षत्रच बघत नाही. मॅडम हा मीनात शनी स्थानामध्ये आल्यावर नाही मॅडम, मी सगळी नक्षत्र बघितलीत मॅडम. हो, तुम्ही लिहिलंय, बऱ्याच जणांनी खूप बरोबर लिहिलंय, असं नाहीये. सगळ्यांनी मेहनत करून चांगलं लिहिलंय, छान लिहिलंय. मॅडम मला म्हणायचं की जसा हा भावंडांसाठी शुक्र केतू आहे, हा. तसा मंगळ पण तूळ नवमांशामध्ये आहे, म्हणून डायबिटीस असेल का? हो, असू शकतो. हो, बरोबर आहे. मंगळ तूळ नवमोशात आहे, डायबिटीस आहे. शुक्राच्या राशी नवमोशात गेला तो. मॅडम याला नोकरी केव्हा मिळेल परत? हा, आता नोकरी मिळेल ना, मिथुनेत गुरु गेला की नोकरी मिळणार आणि बाहेरच मिळेल त्याला. दशमावर दृष्टी म्हणून. राहूची दशा लागली आहे ना, तर राहू केतूच्या नक्षत्रात आहे. केतू व्ययस्थान लागलं, ऑपरेट झालंय, तर तो जाईल परदेशात. आणि मिथुनेत गुरु गेला की गुरुची दृष्टी येणार व्ययस्थानावर. मॅडम राहूची दशा आहे म्हणजे हा म्हणजे दुबई त्या साईडला याचं जॉबचं हे असेल का? म्हणजे नाही, परत आहे अमेरिकेत चाललंय हा. ओके आहे त्याची बायको तिकडे, बायको तिकडे. तिथेच आहे ओके आणि हा आला परत. ओके. ते राहू मुस्लिम कंट्रीज दाखवतो ना, म्हणून राहू मुस्लिम कंट्रीज जातो. बघूया आता कुठे जाईल, काय करेल. ते मिळेल तसं जाईल, कारण शनीची दृष्टी आहे ना सप्तमावर. तर इथे परत विभक्तपणा दाखवतोय ना, बायकोपासून थोडा वेगळा पण जाऊ शकतो. मॅडम जर भाग्यस्थान दाखवलं तरी परदेशात असतं का? राहू नाही नाही, जर भाग्यस्थानामध्ये समजा राहू असेल तरी केतूने, परदेशात जाईल. हा केतूने भाग्यस्थानात हो असतात. हो, मुस्लिम कंट्रीज जातात. ओके.
18-20 मे नंतरच होईल नाही का? हा कारण गुरु हो 14 तारखेला मे चेंज नंतर होतो. हो मे नंतर राहू होईल. 18 चेंज होत आहे. हम्म? हा. केतू 18 चेंज होत आहेत ना. मॅडम एक विचारू का? हा विचारा. आता मगा नक्षत्रावरून जेव्हा ह्याची दृष्टी पडते तेव्हा तुम्ही म्हणाला जॉब गेला, हा पण ते गोचरी जेव्हा त्याची संपेल हा तेव्हा पुन्हा त्याच होत्या त्या जॉबवर सुद्धा परत येण्याची शक्यता असते का? नाही, जॉब घेतल्या काढल्यानंतर परत कोण घेणार आहे तिथे? नाही, कधी कधी काही गोष्टींमध्ये हा काही कॉम्प्रोमाइज. गोष्टींमध्ये परत घेतील, पण त्याला चांगलाच असेल ना व्यक्ती हा, कामाला वगैरे तर घेतील पण. अदरवाईज तर गोचरी संपली की दुसरा जॉब मिळू शकेल असं. हा नाहीतर मग दुसरा जॉब. ओके. पण जोपर्यंत गोचर लागतंय तोपर्यंत प्रॉब्लेम आहे. हा. मॅडम कोणती कोणती नक्षत्र नोकरी जाण्यासाठी कारक मघा आणि कोणतं? हीच सगळी नक्षत्र आपण घेतो ती. अश्विनी, मघा, मूळ, आश्लेषा ही का? हो हो तिकडे शनीची दृष्टी टाकल्यावर हो तिथे प्रॉब्लेम करेल. गुरु म्हणजे हा भावारंभी आहे, लग्न भावारंभी गुरु आहे. आता मंगळस्तंभीने बघितलं ना कसे कसे प्रॉब्लेम केले. मग सगळीकडे नाही करणार मंगळस्तंभी, कुठे ज्या स्थानाचा अधिपती होतो तिथे ते फळ बघून, म्हणजे एक 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 लिहिताना कुठे प्रॉब्लेम्स आहेत ते कळले का तुम्हाला? कुठे शुक्र केतू प्रॉब्लेम करेल, कुठे बुध चंद्र बुध युती ही चांगली आहे बुद्धीसाठी. मॅडम भाग्येश म्हणून मंगळ भाग्येश म्हणून अं, हा मंगळस्तंभीने प्रॉब्लेम आणि केला ना. हो आणि हर्षल पण तिथे आहे हा भाग्यात. हर्षल नेपच्यून आहे भाग्यात. हा तर मग त्याचा भाग्यामध्ये इफेक्ट. म्हणजे वेगळेपणा परत परत हे देतो तो. अच्छा. हर्षल हा एक अंशावर आहे, नेपच्यून इथे खराब आहे, गंड नक्षत्रात आहे. हम्म. नेपच्यून आणि चंद्र इथे 9 अंशावर आहे पुढचं हा तो याच्यामध्ये. युती झाली ना, मूळ हा युती झाली. मूळ आणि ज्येष्ठा चतुर्थ चरण बरोबर. खंडांत संधी म्हणून वडिलांना कॅन्सर झाला. मग जिथे नक्षत्र पडलंय तिथे पहिले प्रॉब्लेम करणार. मॅडम आता मॅडम मघा गोचरीतला केंद्र नेपच्यून ज्येष्ठा कोणत्या काय राशीत आहे? देतं? मघा केंद्र ज्येष्ठा वाईट आहे, खूप वाईट आहे. ज्या स्थानाचे अधिपती कोण होतात ना त्यांना धरून मग सांगायचं. मघा केंद्र ज्येष्ठा. मॅडम ह्याची नोकरी जी आहे ती एखादी म्हणजे रिसर्चशी संबंधित किंवा प्रोग्रामिंग किंवा अशी काही आहे का? नाही, तो लिखाण करतो ना, ब्लॉग्स लिहितो. ब्लॉक्स हर्षल नेपच्यून तिथे वृश्चिक राशीमध्ये आहेत. वृश्चिक राशीत आहे. हं. आणि तृतीयाच्या समोरची रास आहे, मग त्यामुळे तो असं म्हणजे ब्लॉग लिहितो ते पण असं थोडंसे गूढ म्हणतो ना आपण, हो थोडस हो तसं पण आहे. हो त्याच्याशी संबंधित. हो तृतीय स्थानाशी संबंध आहे त्याचा. हो. त्या नेपच्यून आणि हर्षलच्या केंद्रयोगामध्ये शुक्र गुरु मंगळ आले, तसा इम्पॅक्ट काय असेल? कारण नेपच्यून सुद्धा ज्येष्ठामध्ये, हर्षल पण विशाखामध्ये आहे. हा शुक्र हर्षल केंद्र योग वैवाहिक सौख्यासाठी थोडासा चांगला नाही ना, शुक्र गुरु हर्षल. मंगळ हा आणि गुरु मंगळ, गुरु गुरु आणि मंगळ पण केंद्रात येतात ना गुरु नेपच्यून आणि हर्षल. मंगळ हर्षलाच्या केंद्र, मंगळ हर्षल केंद्र योग चांगला नाही. हा सर्जरीला पूरक आहे, भावंडासाठी चांगला नाही. गुरु हर्षल पण मुलासाठी संतती बुद्धिमान असेल गुरु हर्षल युतीमध्ये, पण हा केंद्र युगामध्ये संतती व्हायला त्रासदायक आहे, स्ट्रगल. मॅडम IVF घेऊ शकेल? IVF ने जायला पाहिजे याने, कारण गुरु मंगळ युती आहे तर खर्च करूनच मूल होणार. हा. कारण गुरु मंगळ युती असेल तर संतती व्हायला खूप त्रासदायक आहे, मग खर्च करून मूल होईल असं सांगायचं. हे राहू केतूच्या केंद्रामध्ये नेपच्यून हर्षल आहेत आणि नेपच्यून हर्षलच्या केंद्रात पण राहू केतू आहेत. तर कोणाचं बलाबल पण इथे? हर्षल नेपच्यून कुठल्या नक्षत्रात आहे त्याप्रमाणे ते फळ देणार. मग
नेपच्यून तर खराबच आहे, ज्येष्ठामधला आहे. राहू हर्षल पण विशाखा चतुर्थ चरण चांगलं नाही. हर्षल वृश्चिकेचा तो ते हर्निया वगैरे, हर्नियाचा प्रॉब्लेम, वृश्चिकेचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते देणार सगळे. मग ते कोणाला होणार? तर वडिलांसाठी वाईट आहे. नवम स्थान, वडिलांचं स्थान, तिथे वाईट आहे. म्हणजे राहू केतू जास्त स्ट्रॉंगली फळ देतील नेपच्यून हर्षल पेक्षा, का नेपच्यून हर्षल जास्त म्हणजे बलाबल बघत होतो मी केंद्रयोगात असल्यामुळे. नक्षत्र जिथे पडली आहेत ते जास्त प्रॉब्लेम देणार. मग ज्या नक्षत्रामध्ये आहेत ना तिथून जर गोचर जात असेल, समजा आता समजा हर्षल बुधच्या नक्षत्र, नेपच्यून बुधाच्या नक्षत्रात आहे आणि बुध खराब आहे, तर बुधाच्या दशेमध्ये नेपच्यून काम करणार. ज्येष्ठा चतुर्थ चरण तो बुधाच्या दशेत काम, बुधाच्या अंतर्दशेत, बुधाच्या विदशेत हे 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 लोक काम करणार. आणि त्यावेळेला जर गोचर लागलं तर मग तिथे प्रॉब्लेम होणार. आता इथे ज्येष्ठा चतुर्थ चरणाला गोचर लागलेलं आहे. आत्ताच गोचर. हा सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये ज्येष्ठा नक्षत्रावरती दृष्टी आहे. तर आता ज्येष्ठावाल्यांना त्रास आहे, शेवटच्या अंशावरती आलाय तो. ठीक आहे, हा समजला मॅडम? ती आजार ओळखा एक होती ना पत्रिका, आजार ओळखा. हा ती हो हो ती घेईन मी नंतर, मंगळवारी घेते. थँक्यू चालेल मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. गुड नाईट मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम.